ऐका ना, आज मस्त भोपळ्याचे घारगे करतोय. तर चांगला भोपळा ओळखायचा कसा? तर भोपळ्याचं जे काही देठ असतं ना, ते देठ तपकिरी रंगाचं आणि लाकडासारखं सुकलेलं असावं. देठ जर हिरवा असेल ना, तर तो भोपळा कच्चा असू शकतो आणि वजनाने जड असल्यास तो पिकलेला असतो. आकाराने लहान व गडद रंगाचा भोपळा जो असतो ना, तो अधिक गोड असतो. आणि बघा, चव बाजूने भोपळ्याचा एकसारखा आकार पाहिजे, म्हणजे छान असा गोल, म्हणजे तो भोपळा अगदी छान असा पिकलेला लालसर असतो. तर बघा, हा मध्यम आकाराचा मी भोपळा या ठिकाणी आणलेला आहे. तुम्ही याचं देठ पाहू शकता, पूर्ण असं लाकडासारखं सुकलेलं आहे. आता बघा, तो स्वच्छ धुवून घेतला आणि कट केल्यानंतर बघा, आत किती असा लालसर मस्त असा भोपळा आहे. तर सगळ्यात अगोदर आहे ना, आपण त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे असे लहान आकारात छान असे तुकडे करून घ्यायचेत. आता शिजवण्याची खूप साधी सोपी पद्धत आहे. तर एका कुकरमध्ये आता हे सगळे मी तुकडे घेते. अगदी अचूक मोजमापासह ही रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे आणि आपले घारगे तेलकट होऊ नये याच्यासाठी खास टिप देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, अगदी थोडंसं पाणी टाकून छान आता ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर कुकरला खूप छान भोपळा शिजला जातो. आता कुकर गार होतोय तोपर्यंत आपण गूळ खिसून घेऊयात. तर हा पारंपरिक पदार्थ आहे. खेडेगावांमध्ये खूप छान अशी भोपळ्याच्या वेली लावलेल्या असतात आणि खूप छान छान असे भोपळे येतात. तर तुम्ही देखील नक्की करून बघा. ह्याची भाजीसुद्धा खूप छान होते. आता बघा, कुकर गार झाला आहे, म्हणजे त्याची वाफ निघालेली आहे. आता आपण भोपळा बाहेर काढून घेऊयात. आता याची साल कशी काढायची, म्हणजे ह्याचा गर अगदी झटपट वेगळा कसा करायचा तो पाहणार आहोत. तर तुम्ही जर साल काढून शिजवायला गेलात तर त्याला खूप वेळ लागतो आणि मेहनतही खूप लागते. तर ही खूप साधी सोपी पद्धत आहे. थोडंसं कोमटसर असतानाच बघा, अशी भोपळ्याची चाकूच्या साहाय्याने साल काढून घ्यायची आहे. अगदी सरसरीत लगेच निघून जाते. आणि भोपळा घेताना ना, त्याचं साल असं कडक असलं पाहिजे, तुम्ही चेक करून घ्या. आणि जर साल कडक असेल ना, तर भोपळा छान आतून असा पिकलेला असतो. जर असा हिरवा असेल तर तो कच्चा असतो, तो भोपळा घ्यायचा नाही. तर बघा, चाकूच्या साहाय्याने साल काढलं, त्यानंतर चमच्याने देखील हा गर बाजूला काढून घेतलेला आहे. भोपळा जेवढा छान शिजवताल तेवढे तुमचे घारगे अगदी छान होणार आहेत, मस्त. आता बघा, कोणतीही गुठळी म्हणजे तुकडा न राहू नये यासाठी बघा, मी खिसणीने छान हा भोपळा खिसून घेते. तर बघा, खिसतानाच त्याचे तुकडे होत आहेत, परंतु छान खिसल्यामुळे ना, जे काय आपले घारगे आहेत ते छान फुगतात आणि मस्त छान चवीला होतात. तर आता बघा, इथे मी किसलेले जो गर होता ना, तो गर घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये ना आपण गूळ ॲड करणार आहोत. तर इथे बघा, खिसलेला गूळ देखील मी ॲड केला आहे. तर बघा, प्रमाण बघायचं झालं तर जेवढा तुमचा भोपळ्याचा गर आहे ना, तेवढाच गूळसुद्धा घ्यायचा आहे आणि तो छान आता एकत्र करून मस्त परतून घ्यायचा आहे. आणि आता बारीक गॅसवर छान हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय, घारगे खूप तेलकट होतात. तर तेलकट होऊ नये यासाठी काय करावं, तर पुढे मी खूप सुंदर टिप्स सांगणार आहे. ती टिप जर तुम्ही फॉलो केली ना, तर तुमचे घारगे अजिबात तेलकट होणार नाही. तर बघा, वेलची, जायफळ, सुंठ जे आहे त्याची पूड मी येथे घातलेली आहे आणि 1 चमचा मी खसखस घातलेली आहे. तसंच बघा, आता इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि थोडंसं जायफळ खिसून टाकते. तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, छान असे घारगे जे आहेत ते खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. छान असे कोरडे आणि कमी तेलकट असे घारगे होतात. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत, छान शिजवून घेणार आहोत. तर आता गव्हाचं पीठ किती वापरायचं ते पुढे सांगते. तर तर हे घारगे अशा पद्धतीने केले ना, तर सहज 10 ते 15 दिवस टिकतात आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान असा पर्याय आहे. आणि प्रवासामध्ये पण ह्याचा वापर केला जातो. जर तुम्ही कुठे जाणार असलात तर असे घारगे करून नेऊ शकता, बरेच दिवस टिकतात हे आणि लहान मुलांना खरंच खूप आवडतं. तर बघा, आता एका ताटामध्ये मी हा गर काढून घेतलेला आहे छान परतून झाल्यानंतर. आता गव्हाचं पीठ आपण थोडं थोडं ॲड करायचं आहे. अगोदर 2 वाट्या ॲड करा, बघा किती बसतंय, त्यानुसार थोडं थोडं वरून टाकून आहे ना, छान गोळा तयार होईपर्यंत आपण हे मळून घेणार आहोत. तर खूप गव्हाचं पीठ बसतं बरं का ह्याच्यात, तसं वाटतं आपल्याला 1 वाटीभर बसेल, परंतु खूप गव्हाचं पीठ बसतं. आणि असा मळून ठेवल्यानंतर कमीत कमी 2 तास तरी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी.
तर काही ठिकाणी बघा रात्री मळून ठेवतात आणि सकाळी घारगे तळले जातात, कारण जेवढं ह्याच्यामध्ये छान पीठ मुरलं जाईल ना तेवढे घारगे खूप छान होतात. तर तुम्ही पाहू शकाल मगासपेक्षा पीठ छान असं फुललेलं आहे, तर छान फुललं गेलं पाहिजे पीठ. जेवढं ते पीठ छान मुरल ना तेवढे घारगे चवीला खूप छान लागतात. तर इथे मी जवळपास 2 तास इतकं मी हे पीठ भिजू दिलेलं आहे. तुम्ही 2.5-3 तास भिजवलं तरी चालेल. आता छोटंसं एक पोर्शन पिठाचा काढून घेतला आहे आणि बघा आता पोलपटला मी थोडं तेल लावते आणि त्याच्यावर हे घारग्याची गोळी ठेवलेली आहे आणि हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायचे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करू शकता, परंतु तेलामध्ये घालताना ते हातावर घारगे घ्या आणि मग तेलामध्ये सोडा. तर बघा अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर वरून अगदी थोडीशी खसखस लावायची आहे. दिसायलाही खूप छान वाटतं आणि चवीलाही खूप छान लागते. तर एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये सोडल्यानंतर घारगे कसे तळायचे ते तुम्हाला सांगते. तर छान थोडंसं कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे. एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे. तर बघा अशी पुरी जी वरती आली ना फुलून, तर त्याच्यावर थोडंसं झाऱ्याच्या साहाय्याने प्रेस करा किंवा असं तेल टाकायचं आहे. असं तेल टाकल्यामुळे काय होतं, घारगे छान असे फुगले जातात. तर बघा अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही असं तेल टाकताल तेवढं ते घारगे फुगत जातात. तर ह्याला थोडासा वेळ लागतो, थोडीशी मेहनत आहे, परंतु चवीचा आणि भन्नाट असा हा पदार्थ आहे. म्हणजे तोंडाची चव वाढवणारा आहे. छोट्या भुकेसाठी अतिशय उत्तम आहे. तर बघा अशा प्रकारे छान असे सगळे घारगे आता आपण लाटून तळून घेणार आहोत. तर किती सुंदर कलर आला आहे बघा आणि छान असेच खमंग तळून घ्यायचे आहेत. तर बघा आता तुम्ही पाहू शकाल का अजिबात आत्ताच तेलकट दिसत नाही आहे आणि घारग्यांना असा कलर आल्यानंतर घारगे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित तेल नितळून. तर अशा प्रकारे बघा एक घारगा मी तुम्हाला तळून दाखवलेला आहे. अशाच प्रकारे आता आपण बाकीचे घारगे तळून घेणार आहोत. तर तळल्यानंतर असं बघा ताराच्या चाळणीमध्ये काढायचे आहेत, जेणेकरून ते थोडा वेळ छान हवेशीर असे राहतील. तर बघा अशा प्रकारे आता आपण सगळे घारगे लाटून घेणार आहोत. काही सुंदर लाटले जाते बघा अगदी झटपट आणि फार वेळ तसा लागत नाही बरं का ह्या रेसिपीला. फक्त तळण्यासाठीच थोडासा वेळ लागतो, कारण थोडंसं ते प्रेस करून त्याच्यावर थोडंसं तेल टाकावं लागतं घारगे छान फुगण्यासाठी. तर बघा अशा प्रकारेच तुम्ही तळून घ्यायचे आहेत. खूप सुंदर होतात आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असतो. अशाच छान छान टिप्ससह आपले रोज शॉर्ट्सचे डेली व्हिडिओ येतात, परंतु तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, ते सुद्धा मी रोज डेली आणण्याचा प्रयत्न करेल. तर बघा दुसरा घारगा पण छान फुगलेला आहे, टम्म फुगलेला आहे. तो सुद्धा तेल नितळून व्यवस्थित काढून घेऊया. तर थोडासा जाडसरच घारगे लाटायचे आहेत, कारण त्याच्यामुळे ना थोडे छान अशा त्या पुऱ्या म्हणजे घारगे लागतात आणि फुगतात सुद्धा खूप छान. तर अशा प्रकारे बघा भोपळ्याचे घारगे आपले तयार झालेले आहेत. चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि रोज आपले व्हिडिओ बघत जावा. थँक्यू.